फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आताचा लेटेस्ट प्रिव्हियस व्हिडिओ जो शिकवला मी तुम्हाला कोणता शिकवला, आरडी शिकवला. ठीक आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. त्याच्यातले पहिल्या स्टार्टिंगला मी बेसलाईन कव्हर केलेला आहे. ठीक आहे, फिजिक्स पण स्टार्ट केलेला आहे मी, रोटेशनल डायनॅमिक्स. ते पण व्हिडिओ तुम्ही बघा सोबत. ठीक आहे, पहिले बेसलाईन क्लिअर नाही का, बेसलाईन कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर ना व्हिडिओ नेक्स्ट बघा नाही का. रोटेशनल डायनॅमिक्स मी जे काय पुढचे शिकवणार आहे टॉपिक ते बघा, नाही तर तुम्ही डायरेक्ट नाही का सेकंड व्हिडिओ पासून बघणार, मग तुम्हाला पुढचं काहीच येणार नाही. ठीक आहे, सो म्हणून बोलते मी पहिलं बेसिक बघा त्याच्यानंतर नाही. ठीक आहे, सो ह्याचं पण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं पण तसंच आहे. सो पहिले ऑलरेडी 6 व्हिडिओ झालेले आहेत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे. मग तुम्ही स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघा, तरच तुम्हाला जास्त ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह समजेल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. काय सांगितलं मी पहिलं स्टार्टिंगला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, इन्क्रीजिंग केव्हा असणार, ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेस. ठीक आहे, कोणाची व्हॅल्यू, एफ डॅश ऑफ एक्स ची ग्रेटर नाही का, एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर. ठीक आहे, इथं काय दिलंय, असं दिलंय का तुम्हाला, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असं दिलंय का, नाही. मग त्यावेळेस ग्रेटर दॅन इक्वल टू चं साईन पण येणार. ठीक आहे, आणि डिक्रीजिंग असं दिलंय का, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग नाही दिलं. स्ट्रिक्टली दिलं असताना त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला 1 by 1 कन्सेप्ट. ठीक आहे, चला लक्षात आहे का. आणि जे कोणी पहिले नाही का व्हॉट्सअप नाही का न्यू असतील त्यांनी पहिलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे व्हॉट्सअप लिंक, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा सो काय काय दिलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 12x स्क्वेअर मायनस 144x प्लस 13 दिलेलं आहे. ठीक आहे, सो इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग काढायचे. फर्स्ट एफ ऑफ एक्स इक्वल टू ऍज इट इज दिलंय. सो काय ना मग पुढं ह्याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, बघा तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं करणार तुम्ही, कॉन्स्टंट सॉरी फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे. मग काय करणार, पॉवर खाली घ्या, पॉवर मधून 1 लेस करा. सो इथे काय येणार 3 खाली, एक्स तसाच पॉवर मधून 1 लेस करा, दॅट इज 2 येणार इथं. ओके, मायनस बघा 2 खाली येणार, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतो. ठीक आहे, मी डेरिव्हेटिव्ह शिकवलेला आहे. सो 2 खाली घ्या, 12 2 जा दॅट इज 24, एक्स तसाच पॉवर मधून 1 लेस करा, 2 मधून 1 लेस करा, दॅट इज 1 राहिले. ठीक आहे, सो मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 येतं. सो फक्त 144 राहिलं. ओके, आणि 13 कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0 येतं. ठीक आहे, मग हे नाही लिहिलं तरी चालेल. सो आता 3 कॉमन काढू शकतो मी, हो काढू शकतो. मग काय मिळतं, 3 कॉमन, सो एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 3 च्या टेबल मध्ये 24 आहे, हो आहे. किती जा 24, 3 8 जा, सो 8x मायनस आता 144 आहे. सो 144 30 60 90 120 पुढं 120 म्हणजे 40. ओके, आणि वरचे 24 दॅट इज 8 48 48 येणार. ठीक आहे, बघा ना 8 3 24 8 3 24 2 कॅरी, नंतर 3 चौक 12 13 14 आलं 144. ठीक आहे, सो एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली रे, दॅट इज 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 48. ठीक आहे, मग आता फर्स्ट वाला काय आहे, इन्क्रीजिंग. सो फर्स्ट वाला सॉल्व्ह करणार मी, इन्क्रीजिंग. ठीक आहे, इन्क्रीजिंग केव्हा असणार, ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. सो एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, पण हे कशासाठी आहे, हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी. ठीक आहे, बघा ना स्ट्रिक्टली म्हणजे काय, फक्त ग्रेटर दॅन आहे. इथे दिलं की तुम्हाला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाही दिलं, सो इक्वल टू पण येणार. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पण येणार. ठीक आहे, समजतंय का, हे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे इक्वल टू ची साईन येणार आहे. ठीक आहे, सो आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, फ्रॉम इक्वेशन 1 वरून बघा, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ही व्हॅल्यू. ठीक आहे, सो इथे मग काय येणार इथं 3x स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे, 1 मिनिट मला बघू दे तुम्हाला दिसतंय का ते. ओके, चला दिसतंय ते तुम्हाला. सो आता 3 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होणार. सो इथं काय ना मग एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे, सो आता काय करणार, मायनस 48 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार. सो इथे मी लिहिणार एक्स स्क्वेअर
मायनस 8x ग्रेटर दॅन इक्वल टू 48. मायनस आहे तिकडे गेलं प्लस होणार. ठीक आहे. सो आता काय सांगितलं होतं इथे दोनच टर्म आहेत. जर मला इथे थर्ड टर्म काढायचं असेल तर मी कसं काढणार. सो पहिले मी काय करणार हाफ करणार इनटू कोएफिशियंट ऑफ एक्स लिहिणार. सो कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे 8. सो असं लिहिणार जर मला थर्ड टर्म काढायचा असेल तर. ठीक आहे. हाफने मल्टिप्लाय करणार कोएफिशियंट ऑफ एक्स ला. सो कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे 8 आहे. सो 2 1 जा 2 2 जा सॉरी 2 4 जा 8 2 4 जा 8. सो बाहेर स्क्वेअर असतो. हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहावा लागतो. ठीक आहे. सो मग राहिलं किती 2 4 जा 8 येतं. सो 4 चा स्क्वेअर किती 16. सो मी काय करणार मग ऍडिंग 16 ऑन बोथ साइड. सो करा मग बोथ साइड ऍडिंग 16. सो एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16. ओके. मग या 16 ला मी असं लिहू शकतो का दॅट इज 4 चा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू 48 प्लस 16. ठीक आहे. 48 प्लस 16 हे लिहावं लागेल. सो आता मला सांगा हे ब्रॅकेट कोणाचा स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेट कोणाचा स्क्वेअर आहे. ह्याला असं लिहू शकतो का एक्स इथं मायनस आहे सो मायनस. सो 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो ग्रेटर दॅन इक्वल टू किती येणार 48 प्लस 16 किती झाले दॅट इज 64. बरोबर ना 64 येणार 64. सो आता काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो इथे लिहावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो ज्यावेळेस मी स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस स्क्वेअर निघून जाणार. सो इथे येणार एक्स मायनस 4 एकदा ग्रेटर दॅन इक्वल टू किती येणार 64 कोणाचं स्क्वेअर रूट आहे. सो इथे येणार प्लस मायनस 8 येत असतं. ठीक आहे. पण बघा एकदा मी प्लस 8 लिहिणार. ओके. आणि एकदा और एक्स मायनस 4 इथं लेस दॅन इक्वल टू 8 येणार. ठीक आहे. एकदा ग्रेटर दॅन इक्वल टू 8 येणार एकदा मायनस 8 येणार मायनस 8. ठीक आहे. लेस दॅन इक्वल टू मायनस 8. ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. चला पहिला काढा एवढं स्क्रीनशॉट त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. सो आता व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. बघा काय काय करायचंय एक्स मायनस 4 आहे. सो मायनस 4 तिकडे गेला काय होणार प्लस 4. सो इथे काय होणार मग सो इथे येणार एक्स तिकडे गेला प्लस 4 होणार. सो ग्रेटर दॅन इक्वल टू किती येणार दॅट इज प्लस 4 म्हणजे 8 प्लस 4 किती दॅट इज 12 येणार. ठीक आहे. और आता बघा मायनस 4 आहे तिकडे गेला प्लस 4 होणार. सो एक्स लेस दॅन इक्वल टू सो बघा इथं मायनस 8 आहे तिकडे गेला प्लस होणार. सो मायनस 8 प्लस 4 किती रे मायनस 8 प्लस 4 किती दॅट इज मायनस 4. सो इथे येणार मायनस 4. सो आता मला ह्याचं रेंज कसं लिहिता येईल. तुम्हाला रेंज लिहिता यायला पाहिजे तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे. बघा तुम्हाला सांगतो. सो एक्स इज ग्रेटर दॅन 12 आहे. सो बघा समजा इथं 0 आहे हे 12 आहे. सो समजा इथं 12 आहे नंबर लाईनवर आणि इथं मायनस 4 आहे. समजा इथं मायनस 4 आहे. ठीक आहे. सो बघा एक्सची व्हॅल्यू ही लहान आहे. काय बोलले इथं लेस आहे कुणापेक्षा लेस दॅन इक्वल टू मायनस 4 आहे. सो मायनस 4 पण येणार. आता गेल्या वेळेस कसं होतं स्ट्रिक्टली होतं म्हणून आपण ही व्हॅल्यू घेत नव्हतो. बरोबर थोडी इकडची व्हॅल्यू घ्यायचो. तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल. पण एक्स लेस दॅन इक्वल टू मायनस 4 आहे. सो एक्सची व्हॅल्यू लहान आहे म्हणजे कोणापेक्षा लहान आहे मायनस 4 पण आहे आणि मायनस 4 पेक्षा पण सगळ्या व्हॅल्यू आहे. सो म्हणजे मायनस 4 पेक्षा लहान म्हणजे इकडची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे मायनस 5 मायनस 6 पॉइंट मध्ये पण व्हॅल्यू येणार. ठीक आहे. सो अप टू कितीपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. अप टू कितीपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. सो मायनस इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. आणि बघा इथं एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 12 आहे म्हणजे 12 पण आहे आणि एक्सची व्हॅल्यू मोठी पण आहे. सो म्हणजे 12 13 14 15 अप टू कितीपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. मग आता तुम्हाला रेंज लिहिता यायला पाहिजे. बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू म्हणजे ह्यांचा युनियन काय येणार ह्या दोघांचा ऍडिशन. सो त्याला म्हणतात युनियन. ऍडिशन जेव्हा करतो त्यावेळेस युनियन असतं. ठीक आहे. ज्यावेळेस इकडच्या आतमधल्या व्हॅल्यू येणार त्याला म्हणतात इंटरसेक्शन. काय म्हणतात इंटरसेक्शन. ठीक आहे. आता ह्यांची ऍडिशन सो युनियन लिहिणार. सो बघा कसं लिहिणार नीट लक्ष द्या. व्हॅल्यू कशी लिहिणार बघा इथं मायनस इन्फिनिटी पर्यंत. सो मायनस इन्फिनिटी नाही येणार म्हणजे मायनस इन्फिनिटीच्या थोडी अलीकडची व्हॅल्यू येणार थोडी अलीकडची. समजा इथं इन्फिनिटी आहे. ठीक आहे. सो इन्फिनिटीच्या इथून व्हॅल्यू येणार. सो म्हणजे अलीकडे फक्त जस्ट पॉइंट ह्या साईडला.
ठीक आहे, म्हणजे इथे येणार ओपन ब्रॅकेट मायनस इन्फिनिटी, ठीक आहे, कॉमा -4. पण -4 पण येणार आहे. -4 बघा इथे दिलेलं आहे लेस दॅन इक्वल टू, सो इथे -4 येणार आहे. सो इथे येणार क्लोज ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेटला पण महत्व आहे. आता तुम्ही बोला अरे ओपन आणि क्लोज काय हे असं, ओपनला ओपनच पाहिजे, तसं नाही. हे मॅथमॅटिक्स आहे, सो रिप्रेझेंट पण व्यवस्थितच पाहिजे. सो आता ही व्हॅल्यू कोणासोबत ऍड करणार आहे, ह्याच्यासोबत, ह्याला म्हणतात युनियन. सो आता इथे 12 आहे का, हो बघा 12, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 12, म्हणजे 12 पण आहे, 12च्या पुढची पण व्हॅल्यू आहे. सो 12 कॉमा इन्फिनिटी पर्यंत आहे, पण इन्फिनिटी कन्सिडर करणार नाहीये. सो इन्फिनिटीच्या जस्ट अलीकडची व्हॅल्यू, सो इन्फिनिटी येणार नाही. मग काय करणार आपण, इन्फिनिटी ओपन ब्रॅकेट, ठीक आहे, म्हणजे इन्फिनिटीच्या जस्ट, समजा इथे इन्फिनिटी, सो इन्फिनिटीच्या जस्ट इकडची व्हॅल्यू येणार, सो म्हणून ओपन ब्रॅकेट. जर इन्फिनिटी येत असलं असतं तर त्याला क्लोज ब्रॅकेट टाकलं असतं, ठीक आहे, दॅट्स इट. सो आता बघा नेक्स्ट, हे थोडं आहे डिफिकल्ट, पण राहू दे, चला एवढं पण नाहीये. सो आता डिक्रीजिंग साठी, फॉर डिक्रीजिंग साठी, सो डिक्रीजिंग साठी कोणता फंक्शन असणार आहे, हेच फंक्शन असणार आहे, पण लेस दॅन असणार आहे. सो f डॅश ऑफ x लेस दॅन इक्वल टू 0. सो लेस दॅन इक्वल टू का इथे दिलंय का तुम्हाला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिलंय का स्ट्रिक्टली, नाही. जर स्ट्रिक्टली दिलं असतं इक्वल टू टाकलं नसतं, ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू लिहिणार मी, सो आता ही व्हॅल्यू लिहितो बघा, सो व्यवस्थित लक्ष द्या. सो इथे ही व्हॅल्यू काय होती, सो दॅट इज 3x² - 8x - 48, इथे व्हॅल्यू दिली लेस दॅन इक्वल टू 0. सो आता रफ करून टाकतो, ह्याची काही गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. बघा आता जसं केलं ना, बघा हे जसं सॉल्व्ह केलं ना, सेम तसंच करायचंय. सो मला फायनली व्हॅल्यू काय भेटणार, ही व्हॅल्यू भेटणार. कोणती व्हॅल्यू भेटणार, ही व्हॅल्यू. सो मग तुम्ही काय करणार, 3 तिकडे शिफ्ट करा, -48 तिकडे शिफ्ट करा, त्याच्यानंतर थर्ड टर्म काढा, ठीक आहे. अशी मेथड यूज करा. ओके, मी इथं शॉर्टकट करतो. इथं काय आलं ह्याचं आन्सर, हेच आलंय. सो मी असं लिहितो बघा, x -4 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू किती आलंय, 64. पण आता नीट लक्ष द्या. सो हे रफ करतो, हे तुम्हाला स्टेप करायचे का, ठीक आहे, स्टेप करायचे तुम्हाला. सो आता काय करणार, आलंय का बरोबर आन्सर आपला, येस आले. आता बघा टेकिंग काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे ज्यावेळेस स्क्वेअर रूट करणार डिक्रीजिंग फंक्शन मध्ये, त्यावेळेस काय होणार बघा. सो इथे येणार x -2, सॉरी x -4 होता का 2 होता, तिथं 4 होता, 4च आहे ना, x -4च आहे ना, ठीक आहे, x -4 आहे, ठीक आहे. सो आता लेस दॅन इक्वल टू, ठीक आहे. बघा लेस दॅन, हे x -4 साठी हे ग्रेटर दॅन झालं, आणि x -4 साठी जर मी इकडून प्रोनाउन्सिएशन करत असेल तर हे लेस आणि हे ग्रेटर झालं, ठीक आहे. एक व्हॅल्यू काय येणार, इथे 64 आहे, एक व्हॅल्यू येणार -1 येणार, ठीक आहे, स्क्वेअर रूट केला, आणि एक व्हॅल्यू +1 येणार, ठीक आहे. सो आता बघा नीट लक्ष द्या. सो मला फक्त x ची व्हॅल्यू काढायची, -4 पाहिजे का मला, इथं नाही पाहिजे. सो मी काय करणार, पूर्ण इक्वेशनला ऍडिंग 4 मी करणार. सो ऍडिंग 4 ऑन बोथ साइड, ठीक आहे. सो ऍडिंग करा मग. सो -8 + 4 लेस दॅन इक्वल टू पण यायला पाहिजे. सो x -4 + 4, बघा +4 ऍड करा, लेस दॅन इक्वल टू 8 + 4. सो किती येणार, हे ना -4 लेस दॅन इक्वल टू, इथे काय ना -4 + 4 गेट कॅन्सल. सो x इथे येणार 12. बघा नीट लक्ष द्या, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू -4 आहे, म्हणजे मी इकडून प्रोनाउन्सिएशन करतोय, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू -4 आहे, म्हणजे -4 पण येणार, आणि त्याच्या अलीकडची व्हॅल्यू पण येणार, -3 -2 असं, म्हणजे x ची व्हॅल्यू -4 पेक्षा जास्त मोठे, आणि x ची व्हॅल्यू 12 पेक्षा लेस आहे, ठीक आहे. म्हणजे माझा ग्राफ कसा येणार, सो -4 आहे आणि हे 12 आहे, ठीक आहे. -4 पण येणार बघा इक्वल टू, आणि 12 पण येणार कारण इक्वल टू आहे, ठीक आहे. म्हणजे माझा रिझन हे येणार. सो माझं सोल्युशन हे आहे. सो मग x बिलॉंग्स टू काय नंबर असणार, सो दोन्ही क्लोज ब्रॅकेट, बरोबर. सो -4 पण येणार आणि 12 पण येणार, दॅट्स इट, ठीक आहे. हे इझी आहे, एवढं डिफिकल्ट काय नाही.
ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. चला 1 बाय 1 सांगतो तुम्हाला अजून. आता हे कसं होतं, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग होतं. अजून आहेत क्वेश्चन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. ठीक आहे, नाव क्वेश्चन नंबर 5 बघा. 5 पण तसंच आहे. काय करायचं बघा इथं. सो फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस व्हॅल्यू. ठीक आहे, सो इथं काय दिलंय, फर्स्ट ला काय दिलंय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलंय. त्याच्यामध्ये फर्स्ट ए दिलंय स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, सेकंड जो दिलाय स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मग जर स्ट्रिक्टली असेल तर काय करणार, इक्वल टू घेणार का, नाही घ्यायचं. ठीक आहे, चला सांगतो बघा 1 बाय 1. सो आता ह्याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स. ओके, क्यूब खाली, सो 3 टू द 6 एक्स, पॉवर मधून एक लेस करा, सो 2 येणार. सो पॉवर खाली घ्या, 2 15 जा, दॅट इज 30 एक्स तसाच. ठीक आहे, हे डिफरन्शिएशन तुम्हाला यायलाच पाहिजे. मी 10 वेळा तेच सांगतोय. 2 खाली 30, सो एक्स तसाच पॉवर मधून एक लेस केला, सो -144. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतं, सो 1. सो ह्याचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ठीक आहे, नाही लिहिलं चालेल. सो चला आता 6 कॉमन काढू, 6 कॉमन काढतो. सो 6 कॉमन, एक्स स्क्वेअर मायनस 6 5 का ना. सो आता हे 6 इथं किती येणार, 60, 120, 30 ऍड करतो. 120 मध्ये 30 ऍड केल्यावर 150 होतात. 6 कमी करतो, 29. ठीक आहे, 29 नाही 24 येणार. करून बघू का, एक मिनिट. चला 6 4 जा 24, 2 कॅरी 6 2 जा, येस 24 येणार. ठीक आहे, सो आता एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही आली. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. सो आता काय करायचंय, फर्स्ट ला काय करायचंय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ज्यावेळेस स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असणार त्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असणार. इथे इक्वल टू लिहिणार का, लिहायची गरज नाही. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट. सो एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आली आहे, ही व्हॅल्यू आहे. सो 6 एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, सो आता 6 मल्टिप्लायला तिकडे गेला काय होणार, डिवाइड होणार. सो इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 ग्रेटर दॅन 0. सो -24 आहे, तिकडे गेला प्लस होणार. सो इथे येणार. सो बघा आता काय काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24, तिकडे गेला प्लस 24. ओके, आता काय काढायचं मला, थर्ड टर्म काढायचं. थर्ड टर्म कसा काढणार, हाफ इंटू, बघा इथे 2च टर्म आहे ना, सो थर्ड टर्म काढायचं मला. सो हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे, 5 आहे. सो 5 आणि ब्रॅकेट स्क्वेअर करा. सो 5 डिवाइड होतं का, नाही होत. सो 5 1 जा 5, 5/2 येणार. 5/2 चा स्क्वेअर किती येणार, 25/4 येणार. 25 मायनस 5x प्लस 25/4 ऍड केलं. ओके, 24 तिथं पण ऍड करावं लागेल, 25/4 नी ऍड करावं लागेल. सो ऍडिंग 25/4 ऑन बोथ साइड असं लिहा. ठीक आहे, सो आता ह्याला मी असं लिहू शकतो का, 25/4 ला असं लिहू शकतो, दॅट इज 5/2 चा स्क्वेअर. हो लिहू शकतो ना, सो लिहू शकतो ह्याला मी असं. सो आता हा कोणाचा स्क्वेअर आहे, कोणत्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, सो दॅट इज एक्स तसाच, हे मायनसचं चिन्ह तसंच. सो 5/2 येणार ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, हा जर तुम्ही ब्रॅकेट ओपन केला तर तुम्हाला हेच भेटेल परत. ओके, सो आता 4 24 जा 48, 96 90, 4 4 जा 16. ओके, 2 1 कॅरी, सो 96. ठीक आहे, इथे ना 96 मध्ये प्लस 25 ऍड करा. 96 मध्ये 25 ऍड करतोय. सो इथे येणार 11 1 कॅरी, 9 10 11 12 121 आहे. 121 डिवाइड बाय 4. ठीक आहे, हे तर तुम्हाला येते कारण तुम्ही 12 स्टँडर्डला आहे, काही विषय नाही. सो आता काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो करा, मग याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. 5/2 ग्रेटर दॅन, एक ग्रेटर दॅन प्लस 11/2 येणार, प्लस 11/2 येणार. ठीक आहे, स्क्वेअर रूट केलं का ना 11/2 येणार, पण प्लस मायनस 11/2 येणार. प्लस मायनस एक प्लस लिहिणार, एकदा मायनस लिहिणार. सो ऑर x मायनस 5/2 लेस दॅन मायनस 11/2. ठीक आहे, मायनस लिहायची गरज आहे. सो -5/2 तिकडे गेला का ना, प्लस होणार.
11/2 प्लस 11 सॉरी मायनस आहे तिकडे गेला प्लस. सो आता x ची व्हॅल्यू किती येणार सांगा. 11 प्लस 5 किती, दॅट इज 16. 16/2 म्हणजेच किती, दॅट इज 8. ठीक आहे. और x लेस दॅन -11/2 प्लस 5/2. सो -11 मधून -11 प्लस 5 किती रे, 5 कॅन्सल करा. सो राहिले किती, 11 मधून 5 गेले 6/2 दॅट इज. सो मायनसचं चिन्ह येणार -3 येणार, लेस दॅन -3. ठीक आहे. चला एवढा स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं अजून. सो आता बघा ह्याचं तुम्हाला पण ह्याची रेंज काढता यायला पाहिजे. रेंज कशी काढणार तुम्ही बघा. x ग्रेटर दॅन 8 आहे. सो बघा ग्रेटर दॅन 8 असेल ना, समजा इथं 8 इथं 0 आहे, इथं 8 आहे समजा. ठीक आहे. आणि -3 इथं आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू लेस दॅन -3. लेस दॅन -3 म्हणजे काय, स्ट्रिक्टली आहे. स्ट्रिक्टली म्हणजे काय, म्हणजे -3 येणार नाही. सो इथे येणार पूर्ण आहे. ठीक आहे. फक्त -3 सोडून. सो -3.1 येणार, -3.2 येणार, पण -3 येणार नाहीये. सो मग माझं ब्रॅकेट कसं असणार सांगतो. आता x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 8 आहे. सो 8 येणार नाही. सो 8 च्या पुढची व्हॅल्यू येणार. 8 च्या पुढची व्हॅल्यू म्हणजे काय ना, ह्या दोघांची मला ऍडिशन करावं लागेल. सो दॅट इज युनियन. ओके. सो -इन्फिनिटी पर्यंत, पण -इन्फिनिटी पण येणार नाहीये. सो इथे लिहिणार मी -इन्फिनिटी पण ओपन ब्रॅकेट, -इन्फिनिटी पण येणार नाहीये, त्याच्या अलीकडची व्हॅल्यू. ठीक आहे. आणि हे -3 येणार का, सो नाही. सो इथं ओपन ब्रॅकेट येणार. सो इथे -3. जर समजा इथे इक्वल टू असलं असतं तर मी इथं ओपन ब्रॅकेट टाकलं असतं, सॉरी क्लोज ब्रॅकेट टाकलं असतं. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं असतं. सो आता युनियन -8 येणार, 8 येणार का, नाही. सो मग हे मी सिंपल ब्रॅकेट टाकणार, 8 येणार. सो 8 च्या पुढची व्हॅल्यू अप टू इन्फिनिटी पर्यंत, पण इन्फिनिटी पण येणार नाही, इन्फिनिटीच्या अलीकडची व्हॅल्यू. सो ओपन ब्रॅकेट. ठीक आहे. चला हे काढता यायला पाहिजे तुम्हाला. हे खूप इझी आहे तसं, पण राहू द्या. काय करायचं येते हे काढता. सो आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी काय, चला हे फंक्शन ऍज इट इज. सो इथं असणार f' ऑफ x लेस दॅन 0. सो आता ग्रेटर दॅन 0 ला डिक्रीजिंग साठी. ठीक आहे. सो f' ऑफ x ची व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू आहे. सो मी ऍज इट इज लिहितो. सो नीट लक्षात द्या. सो इथे व्हॅल्यू काय येणार, f' ऑफ x आता जे होतं ते. सो इथे येणार x 6 ब्रॅकेट मध्ये x² - 5x -24 0. ठीक आहे. सो आता ह्याला पण सेम ह्या मेथडने सॉल्व्ह करायचंय अप टू किती कुठपर्यंत, जसं आपण हे सॉल्व्ह केलंय ना सेम तसंच ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो अप टू बघा इथपर्यंत सॉल्व्ह करायचं ऍज इट इज. ठीक आहे. चला मी ऍज इट इज लिहितो, तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल ना. ठीक आहे. सो बघा ही मी त्याच ह्याचा आन्सर डायरेक्ट लिहितो, x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन येणार, सॉरी लेस दॅन येणार. ठीक आहे. लेस दॅन येणार. सो कारण बघा ना डिक्रीजिंग आहे 121/4. सो आता खूप इम्पॉर्टंट आहे. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कळलं नाही ना तुम्हाला, मॅक्झिमा आणि मिनिमा पण येऊन जाईल. ठीक आहे. सो बघा आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ज्यावेळेस मी डिक्रीजिंग फंक्शन मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस डिफरंट येणार. बघा डिफरंट कसं येणार. सो x - 5/2 असं लिहायचं, इथं लेस लिहायचं, इथं ग्रेटर लिहायचं. ठीक आहे. लेस बोला, इथून जर मी प्रोनाउन्सिएशन करत असेल तर ग्रेटर, जर मी इथून प्रोनाउन्सिएशन करत असेल तर लेस बोलणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कसं बोलायचं त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. मग 121/4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, -11/2 चा 1 + 11/2 चा. ठीक आहे. 11/2 चा स्क्वेअर रूट आहे ना. ठीक आहे. एकदा प्लस एकदा मायनस. सो आता मला x ची व्हॅल्यू काढायची, पण इथं -5/2 आहे. मग मला -5/2 ची गरज आहे का, नाही. सो मी काय करणार, ऍडिंग 5/2 ऑन बोथ साइड. सो ऍडिंग 5/2 ऑन बोथ साइड. ठीक आहे. बोथ साइडला 5/2 ने ऍड करा. सो -11/2 + 5/2 लेस दॅन x - 5/2
प्लस 5/2 ओके लेस 11/2 प्लस 5/2 ठीक आहे ऍड करतो. सो -11 प्लस 5 किती -6. सो -6/2 किती दॅट इज -3. बघा -5/2 प्लस 5/2 गेट कॅन्सल x ची व्हॅल्यू भेटेल. सो 11/2 11 मध्ये 5 ऍड करा 16 16/2 म्हणजे 8 ठीक आहे. मग आता ही जी काही x ची व्हॅल्यू आहे हे ग्रेटर आहे ठीक आहे. इथून वाचतोय मी x ची व्हॅल्यू ग्रेटर आहे कुणापेक्षा -3 पेक्षा. समजा इथं -3 आहे इथं 0 आहे इथं 8 आहे ठीक आहे. -3 पेक्षा मोठी आहे. सो -3 पेक्षा मोठी म्हणजे इकडे येणार ह्या साईडला ठीक आहे. आणि x ची व्हॅल्यू लेस आहे 8 पेक्षा. सो पण 8 येणार नाही कारण इथे इक्वल टू आहे का नाही. मग -3 पण येणार नाही ठीक आहे. सो 8 च्या अलीकडची व्हॅल्यू असे म्हणजे ही रेंज ठीक आहे. म्हणजे रेंज कसं येणार x बिलॉंग्स टू काय येणार. सो दोन्ही ओपन ब्रॅकेट -3, 8 हे असं रेंज तुम्हाला काढता यायला पाहिजे ठीक आहे. समजते का. म्हणजे जास्त हेल्प पडेल तुम्हाला सीईटी साठी. असे क्वेश्चन विचारतात सेटचे ओके. चला काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 6-1 बघा ह्या व्हिडिओ मध्ये लास्ट क्वेश्चन घेतोय ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही क्वेश्चन आहे ते थोडे डिफरंट आहे ठीक आहे. ते नेक्स्ट व्हिडिओला घेतो. बघा लक्ष द्या व्यवस्थित. सो काय दिलं इथं फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू x/x² आहे ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण दोन सॉल्व्ह करायचे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलेलं आहे आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिलेलं आहे ठीक आहे. बघा ज्या वेळेस तुम्हाला फ्रॅक्शन नंबरचे डेरिव्हेटिव्ह असेल ठीक आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मध्ये तर त्यावेळेस रिव्हर्स प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे. हे लक्षात पाहिजे तुम्हाला. म्हणजे आतापर्यंत जे काही फंक्शन होते ते फक्त न्यूमरेटरलाच होते. डिनोमिनेटर होता का नव्हता ठीक आहे. मग इन्क्रीजिंगच्या वेळेस वेगळी रेंज येणार आहे आणि डिक्रीजिंगच्या वेळेस वेगळी रेंज येणार आहे ठीक आहे. चला व्यवस्थित लक्ष द्या. फक्त कोणत्या नंबरला फ्रॅक्शन नंबरला ठीक आहे. सो बघा आता सो याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार f' ऑफ एक्स इक्वल टू काय करतो आपण बघा u अपॉन v चा रूल अप्लाय करावा लागेल. u अपॉन v चा. सो ही टर्म ऍज इट इज लिहितो x² + 1 माहिती तुम्हाला. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x येतो 1 ठीक आहे. आणि काय असतं मायनस. पहिलं काय केलं हे ऍज इट इज ठेवलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढलं 1 येतं मायनस. सो आता x तसाच ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्याचा काढा. सो डेरिव्हेटिव्ह काय मिळतं त्याचं. सो x² चा डेरिव्हेटिव्ह येतं 2x आणि +1 चा डेरिव्हेटिव्ह येतं 0 ठीक आहे. फक्त 2x येणार. सो अपॉन ब्रॅकेट हे जे काही डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करा. सो x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे. हे u अपॉन v चा रूल आहे डिफरन्शिएशनचा ठीक आहे. ते माहिती पाहिजे तुम्हाला. सो इथं काय येणार बघा आता. सो x² × x² दॅट इज 2x² म्हणजे इथे येणार x² + 1 कसंच राहणार 1 ने मल्टिप्लाय केलं ओके -2x² अपॉन x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो मला सांगा 2x² मधून मायनस या ठीक आहे 1x² कट झाला. सो राहिले किती 1x². 2 मधून 1x² गेले राहिले किती 1x². पण मोठ्या नंबरचा साइन. सो -x² येणार. सो इथे f' ऑफ x इक्वल टू हे 1 तसाच मायनस ह्याच्यामधून मायनस केलं तर -x² राहणार ठीक आहे अपॉन हे तसंच x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे. सो ए फर्स्ट वाला काय आहे हे झालं डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. सो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी काय येणार आहे. सो सांगा f' ऑफ x > 0 येणार ठीक आहे. हे फंक्शन माहिती पाहिजे तुम्हाला. सो फंक्शन काय आहे दिस फंक्शन. सो 1 - x² अपॉन x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर > 0 ठीक आहे. पण ह्याची जी काय व्हॅल्यू आहे ती 0 नसली पाहिजे. काय नसली पाहिजे ही जी काही व्हॅल्यू आहे हे 0 नसलं पाहिजे. जर 0 असेल तर समजून जायचं की हे जे काही फंक्शन आहे ते इन्फिनिटीला जाणार. कुठे जाणार इन्फिनिटीला. बघा नंबर अपॉन 0 दॅट इज इन्फिनिटी ठीक आहे. सो ही व्हॅल्यू काय नाही पाहिजे. सो सिन्स ही जी काय व्हॅल्यू आहे x² + 1 ह्याची व्हॅल्यू > 0 पाहिजे. काय पाहिजे > 0 ठीक आहे. हे लक्षात पाहिजे तुमच्या ठीक आहे. सो आता इज नॉट इक्वल टू 0 लिहिलं तर चालेल. ही व्हॅल्यू 0 नसली पाहिजे
ठीक आहे. पण बघा हे डिवाइड आहे, तिकडे गेला काय होणार मल्टिप्लाय, सो झिरोच येणार तिथं. 1 मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये मायनस एक्स स्क्वेअर आहे पण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. पण काय बोललो मी तुम्हाला, न्यूमरेटर पण डिनोमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन नंबर आहे, त्यावेळेस इन्क्रीजिंग मध्ये बघा कसं करतात स्क्वेअर रूट. सो हे तिकडे गेला काय होणार एक्स स्क्वेअर होणार, बरोबर ना, हे असं होणार. सो 1 तसाच एक्स स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट करा. ऍक्च्युली हे कसं आहे माहिती का, चला पहिले सांग, इकडे सांगते, इकडे जागा बोलणार. चला लवकर काढा स्क्रीनशॉट. सो आता बघा हे ऍक्च्युली कसं आहे माहिती का, हे ऍक्च्युली असं आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन 1, बरोबर ना, हे अशी व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन 1 आहे. पण ज्यावेळेस फ्रॅक्शन नंबर असणार, फ्रॅक्शन नंबरचं डेरिव्हेटिव्ह असणार, त्यावेळेस विचार करावा लागेल की याची व्हॅल्यू लिहिणार कसं. टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला असं लिहावं लागेल एक्सची व्हॅल्यू ही मोठी आहे -1 पेक्षा आणि ही लहान आहे 1 पेक्षा. सो प्लस मायनस 1 येणार ना. ठीक आहे. फ्रॅक्शन नंबरला हे लक्षात राहू दे. ठीक आहे. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस जे जसं आपण न्यूमरेटर मध्ये असतं ना, न्यूमरेटर मध्ये फक्त न्यूमरेटरचा फंक्शन दिला असेल त्यावेळेस आपण डिक्रीजिंग कसं सॉल्व्ह करतो, डिक्रीजिंग, मग तेच पद्धत इन्क्रीजिंगला आपण यूज करतो, तीच पद्धत आपण इन्क्रीजिंगला यूज करतो. ठीक आहे. फ्रॅक्शन नंबर साठी. मग जर डिक्रीजिंगचं जे काय असेल, मग ते जे काय, आता काय बोलणार तुम्हाला, कन्फ्युज होणार तुम्ही, जाऊ दे, एवढंच राहू दे. एक्स बिलॉंग्स टू, सो इथे दिले एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -1 लेस दॅन 1 आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा फक्त. सो आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी काय ना बी. जर मी जास्त काही सांगायला लागलो डीप मध्ये तर तुम्ही कन्फ्युज होणार. ठीक आहे. त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं आहे. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, डिक्रीजिंग. सो आता बघा एफ डॅश ऑफ एक्स ची जी काही व्हॅल्यू आहे लेस दॅन 0. ठीक आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, दॅट इज दिस टर्म. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 एक्स स्क्वेअर 1. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह काढला आपण, आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह काय येतं. ही व्हॅल्यू तिकडे गेलो 0च, पण ही व्हॅल्यू काय नसली पाहिजे, ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. ठीक आहे. सो लक्षात राहू दे ते 1 मायनस एक्स स्क्वेअर लेस दॅन काय नाही तर इथं लेस दॅनचं साईन आहे. ठीक आहे. लेस दॅनचं साईन आहे इथं. सो आता लेस दॅनचं साईन असेल तर कसं येणार बघा, 0 येणार इथं. ठीक आहे. हे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाल्यावर 0 येणार. सो आता मायनस एक्स स्क्वेअर तिकडे गेला काय होणार 1 लेस दॅन एक्स स्क्वेअर. सो काढा पटकन स्क्रीनशॉट, लवकर सांगतो तुम्हाला काय येणार. चला झालं. सो आता हे ऍक्च्युली कसं आहे, हे ऍक्च्युली असं आहे एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 आहे, ग्रेटर दॅन 1. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे. सो आता एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यावेळेस तशी जे काही रेंज आहे ते डिफरंट येणार. कसं डिफरंट येणार, सो टेकिंग स्क्वेअर रूट केला इथे येणार एकदा ही जी काही व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन 1 येणार, और एकदा जी काही व्हॅल्यू आहे लेस दॅन -1 येणार. ठीक आहे. मग कसं काढणार रेंज याचं, एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार पॉझिटिव्ह आणि एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन -1 येणार. मग ह्याचं रेंज कसं येणार. सो बघा ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय, इथं समजा 0 आहे, इथं 1 आहे, इथं -1 आहे. ठीक आहे. ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 च्या पुढची व्हॅल्यू, पण 1 येणार नाहीये. ठीक आहे. स्ट्रिक्टली आहे म्हणजे इक्वल टू आहे का नाही, जर इक्वल टू असला असता तर 1 घेतला असता. सो 1 च्या पुढची व्हॅल्यू. ओके. सो मग कसं येणार, हे असं येणार बघा, युनियन 1 येणार नाही, मग इथं 1 येणार असं. ठीक आहे. म्हणजे ओपन ब्रॅकेट 1. ठीक आहे. कॉमा अप टू इन्फिनिटी पर्यंत, पण इन्फिनिटी पण येणार नाही, इन्फिनिटीच्या अलीकडची व्हॅल्यू. सो इथं काय येणार मग इन्फिनिटी. ठीक आहे. आणि इकडची व्हॅल्यू -1, एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन -1 आहे. सो -1 पेक्षा कमी व्हॅल्यू, सो -1 असं येणार आणि हे -इन्फिनिटी. ठीक आहे. सो -इन्फिनिटी पण येणार नाही, इन्फिनिटीच्या त्या सेलची व्हॅल्यू येणार. सो दोन्ही साईडला ओपन ब्रॅकेट आणि युनियनचं साईन. ठीक आहे. चला काढा, एक्स बिलॉंग्स टू ची व्हॅल्यू ही येणार. चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा झालं होमवर्क दाखवा. काही जण आहेत की मला पर्सनल मेसेजवर दाखवतात अभ्यास, ग्रुपवर दाखवायला घाबरतात. ठीक आहे. असं करू नका, ग्रुपवर दाखवलं तरी चालेल.
म्हणजे तुम्हाला काही जण असं म्हणतील का ग्रुपवर दाखवल्यावर की किती अभ्यास करते किंवा किती अभ्यास करतो हा मुलगा, असं तुम्हाला कोण बोलणार आहे का? नाही बोलणार. डायरेक्ट ग्रुपवर सेंड केलं तरी चालेल मला. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.